नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी विषय इंग्रजीमधील पाठ प्रिया इन द विलेज. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. LIVE लिव. लिव म्हणजे राहणे. IN इन. इन म्हणजे आत, मध्ये. SMALL किंवा SMALL स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान. VILLAGE विलेज. विलेज म्हणजे खेडे. THERE देय. देय म्हणजे तिथे. MANY मेनी. मेनी म्हणजे खूप, भरपूर. HOUSE हाऊस. हाऊस म्हणजे घर, छोटंसं घर. OUR अव. अव म्हणजे आमचे. CLOSE क्लोज. क्लोजचा अर्थ बंद असा होतो, पण आपल्या या धड्यामध्ये क्लोजचा अर्थ जवळ असा सुद्धा आहे. CLOSE क्लोज. क्लोज म्हणजे बंद किंवा जवळ. BETWEEN बिटवीन. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. AROUND अराउंड. अराउंड म्हणजे अवतीभवती. HE ही. ही म्हणजे तो. NEIGHBOUR नेइबर. नेइबर शेजारी. THEM देम. देम म्हणजे त्यांना. EVERYDAY एव्हरीडे. एव्हरीडे म्हणजे रोज, अगदी दररोज. KEEP कीप. कीप म्हणजे ठेवणे. WEV म्हणजे आम्ही. BUFFALOES बफेलोज. बफेलोज म्हणजे म्हशी. BUY बाय. बाय म्हणजे विकत घेणे. MILK मिल्क. मिल्कचा अर्थ दूध. FROM फ्रॉम. फ्रॉम म्हणजे कडून, यांच्याकडून. WARM वाम. वाम म्हणजे कोमट, थोडंसं गरम. IT इट. इट म्हणजे हे. NICE नाईस. नाईस म्हणजे छान. FRESH फ्रेश. फ्रेश म्हणजे ताजे. अशा पद्धतीने आपण प्रिया इन द विलेज या पाठाचे
समानार्थी शब्द मराठीमध्ये त्यांचे अर्थ समजून घेतले. आता आपण या पाठाचं वाचन करूयात. प्रिया इन द विलेज. नंबर 1. लिसन केअरफुली, लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी. लक्ष देऊन ऐका, पुस्तकात पाहून माझ्याबरोबर म्हणा. हाय, I am Priya. I live in a small village. There are many houses in our village. The houses are close together. There are small lanes between the houses. There are many plants and trees around the houses. बघा, ही प्रिया आपल्याला सांगते तिच्या गावाबद्दल, तिच्या खेड्याबद्दल. हाय, आय एम प्रिया. ती म्हणते की मी प्रिया आहे. आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज. मी एका छोट्याशा खेड्यामध्ये राहते. There are many houses in our village. आमच्या या खेड्यामध्ये खूप सारे घरं आहेत. The houses are close together. हे सगळे घरं एकमेकांच्या खूप जवळ आहेत. There are small lanes between the houses. आणि या घरांच्या मध्ये काही छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. लेन्स, लेन म्हणजे गल्ली, LANE. There are many plants and trees around the houses. खूप सारे झाडं, ट्रीज म्हणजे झाडं आणि प्लांट्स म्हणजे छोटे छोटे रोपं या घरांच्या अवतीभोवती आहेत. हे आहेत दाजी काका. दाजी काका is our neighbor. He keeps cows and buffaloes. त्यांच्या या घरामध्ये ते काऊज अँड बफेलोज ठेवलेले आहेत, त्यांनी पाळलेले आहेत. He milks them every day. We buy milk from him. It's nice and fresh and warm. दाजी काका हे आमचे शेजारी आहेत. दाजी काका इज आवर नेबर. ही कीप्स काऊज अँड बफेलोज. त्यांच्याकडे गाई म्हशी आहेत. ही मिल्क्स देम एव्हरी डे. दाजी काका रोज त्यांचं दूध काढतात. वी बाय मिल्क फ्रॉम हिम. आम्ही सगळे त्यांच्याकडून दूध विकत घेतो. इट्स नाईस. ते छान आहे दूध. अँड फ्रेश. आणि ताजं पण असतं. तसंच वाम, थोडंसं कोमट. अशा पद्धतीने हा धडा आपण पाहिला. आता सेकंड क्वेश्चन दिला आहे. नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर. चित्रात दिसणाऱ्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगायचे. बघा काय काय दिसत आहे चित्रात. सांगा. टेल मी द नेम्स ऑफ द थिंग्स यू सी इन द पिक्चर. फर्स्ट, हाऊसेस. These are all houses. Many houses are there. Okay. Next, what do you see? Cows and buffaloes. Here are some cows and buffaloes. Here and here also. These are cows and buffaloes. Okay. Again, what do you see? Peoples like Daji Kaka, Priya. Here is a woman, an old woman, a baby boy,
Again a woman selling vegetables. Here is a old man, a woman. These are the peoples seen in the picture. This is also people. Okay, good. Now next, cat. There is a cat sitting on the roof. Okay. Goats. 2 goats are here. Dog. This is dog resting. आराम करतोय हा dog. Trees and plants. Many trees and plants are there. Milk utensils. दाजी काका ज्याच्यामध्ये दूध देत आहेत हे पातेलं, इतर ही एक बादली. These are milk utensils. Utensils म्हणजे भांडे. Utensils. Bullock cart. Here is a bullock cart. बैलगाडी. Bullock cart. Water pot. या बाईच्या डोक्यावर काय आहे? पाण्याचा हंडा. Water pot. Chickens. इथे या कोंबड्या दिसत आहेत. Chickens. Well. विहिरीला इंग्लिशमध्ये वेल म्हणतात. Well. 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 Palm trees. These are the palm trees. नारळाचे झाडं. यांना म्हणतात palm trees. Lanes or roads. ह्या ज्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत किंवा हे मोठे रस्ते. Lanes and roads. इथं पण एक लेन. Fields. फील्ड म्हणजे शेत. इथं हे फील्ड दिसत आहेत. फार्म्स दिसत आहेत. स्टेप्स म्हणजे पायऱ्या. या इथे काही स्टेप्स दिसत आहेत. पायऱ्या. स्टोन वॉल. ही जी वॉल आहे कशाने बनलेली आहे? ही छोटीशी दगडांनी. स्टोन वॉल. विंडो. बऱ्याच ठिकाणी इथे एक विंडो आहे. इथे एक विंडो आहे. विंडोज आर सीन. स्मॉल प्लांट बेड. हे जे छोटंसं घराच्या भोवती कुंपण केलेलं आहे प्लांटचं, याला म्हणतात स्मॉल बेड. स्मॉल प्लांट बेड. ग्रीन ग्रास और बुशेस. हे सगळं ग्रीन ग्रास गवत दिसतं इथं. ग्रीन ग्रास और हे जे आहे याला म्हणतात बुश. छोटंसं वनस्पती. बुश. टाइल्स ऑन रूफ. छतावर हे जे असे चौकोनी चौकोनी केलेले आहेत कौलारू, हे टाइल्स. रूफवर टाइल्स बसवलेले आहेत. अजून काय दिसतंय? इथे उभी एक लॅडर पण आहे. शिडी. लॅडर. डोर्स आर सीन. इथे दरवाजा दिसतोय. ओके. दिस इज अ डोअर. दरवाजा. अशा पद्धतीने आज आपण प्रिया इन द विलेज हा पाठ पाहिला. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.